Hello friends, myself Dr. Saili Karwar Patil. I am a consultant neurologist and founder of the Brain Clinic in Pune. I am also a consultant neurologist at KM Hospital, Sahyadri Hospital and Pune Hospital. So today I am going to speak on marriage and epilepsy of fits. तर बऱ्याचदा आमच्याकडे पेशंट्स येतात आणि विचारतात की मला फिट्स येतात तर मी लग्न करू शकतो का? And the answer is very simple. Of course, yes. Epilepsy is not a legal or a moral barrier to get married, nor does it define your character. So लग्न करताना काय इम्पॉर्टंट आहे की how much you all trust each other, what are your family expectations, what are your career expectations, and what are your life goals. So rather than focusing just on epilepsy, you should look into the other factors. So epilepsy is not a contraindication to get married. मग जर का लग्न करायचं ठरलं तर मग मी माझ्या पार्टनरशी डिस्कस करू का की मला फिट्स येतात? द आन्सर इज ऑफकोर्स येस अगेन. कारण द रिझन बिंग व्हेरी सिम्पल, कारण जेव्हाही तुम्हाला लग्नानंतर फिट्स येतील, द इमिजिएट पर्सन हु विल बी अवेलेबल फॉर हेल्प इज गोइंग टू बी अ पार्टनर अगेन. तर आपल्या पार्टनरला माहिती पाहिजे की आपल्याला कशा प्रकारची फिट येते. देर आर सर्टन पॅटर्न्स की काही लोकांना झोपेत फिट्स येतात, काही लोकांना जागेपणी फिट्स येतात, काही लोकांना दे आर सर्टन ट्रिगर्स त्याच्यामुळे फिट्स येतात. सो इफ युअर पार्टनर इज वेल अवेअर ऑफ ऑल दीज थिंग्स, ही कॅन बी इन अ बेटर पोझिशन टू हेल्प यू. काय ड्रग्ज द्यायचे, पेशंटला झोपवायचं कसं, त्याच्या तोंडात काही टाकायचं नाही आणि मग त्याला हॉस्पिटलला शिफ्ट करायचं. सो ऑल दीज थिंग्स युअर पार्टनर विल बी in a better position to help you all if he knows everything before getting married. नेक्स्ट प्रश्न असतो की ठीक आहे बाबा आता लग्न केलं तर पण मग प्रेग्नन्सीत काय काय प्रॉब्लेम्स येऊ शकतात. तर आमचा सिम्पल सल्ला असतो की तुम्ही अनप्लॅन प्रेग्नन्सीजला जाऊ नका. वेन वी आर गोइंग टू प्लॅन प्रेग्नन्सी आफ्टर मॅरेज अँड इफ यू हॅव एपिलेप्सी, ॲटलिस्ट एक वर्षभर आधी तुम्ही न्यूरोलॉजिस्टच्या संपर्कात राहा. मग आम्हाला व्यवस्थित तुमच्या फिट्सचा पॅटर्न कळतो. ड्रग्ज ॲडजस्ट करता येतात. जे ड्रग्ज प्रेग्नन्सीत नाही चालत ते आम्हाला ओमिट करता येतात. ॲडिशनल ड्रग्ज चालू करता येतात. आणि फोलिक ॲसिड सप्लिमेंटेशन इज व्हेरी इम्पॉर्टंट. तर ते आम्हाला लवकर चालू करतायत. अजून पुढचा प्रश्न असतो की ठीक आहे बाबा मला एपिलेप्सी आहे तर माझ्या मुलांना होईल का? विल माय किड्स ऑल्सो हॅव एपिलेप्सी? ऑफकोर्स दे आर सर्टन जेनेटिकली इनहेरिटेड एपिलेप्सीज, बट नॉट नेसेसरीली इफ युअर मदर और फादर हॅज एपिलेप्सी युअर चाइल्ड इज गोइंग टू गेट एपिलेप्सी फॉर शुअर. तर असा पॅटर्न नाही आहे. मेनी ऑफ द पेरेंट्स हू हॅव एपिलेप्सी, their kids do not have epilepsy. So the take home message is, of course you can marry if you have epilepsy. Of course you can get pregnant if you have epilepsy. It's not going to impair your fertility per se, but there are certain drugs which we have to omit if there are issues of infertility. And the next key takeaway point will be, of course you all can get pregnant even if you all are diagnosed with epilepsy. Of course you can get healthy children who are born without epilepsy, and your pregnancy can be smooth if you really in a proper follow-up with a neurologist. So you can live a happy life, build good relationship and achieve everything. So epilepsy is not a barrier. Thank you.